स्वामी आपले गुरु, तर गुरूंचं आपल्या आयुष्यात महत्व काय आहे? त्याही व्यक्तीला गुरु करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या इष्टदैवतेला, आराध्य देवतेला किंवा स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू म्हणून निवडा. तुम्ही हॉटेलात जाता, तुम्ही मौज मजा करता, 3चे 5,000 घालवता, तुमच्या घरातली महाराजांची प्रतिमा अंगठ्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी का असती? असा कोणता स्तोत्र आहे स्वामींचा जो आपण रोज म्हणू शकतो? महाराजांचा एक मंत्र आहे, श्री स्वामी रक्षा स्तोत्र. हे स्वामी रक्षा स्तोत्र जे आहे, प्रत्येक स्वामी भक्ताने किंवा ज्यांच्या घरामध्ये महाराजांची उपासना केली जाते, मग ती कोणत्याही पद्धतीत असेल, सगुण अथवा निर्गुण, त्या स्तोत्राने तुमच्या संपूर्ण शरीरावरती एक महाराजांच्या नावाचं कवच बनतं. महिलांचे ना प्रश्न येतातच, महिन्यामध्ये मासिक पाळीच्या वेळी पण हे स्तोत्राचं करू शकतो. घरातल्या स्त्रियांना त्रास होतोय किंवा घरातल्या स्त्रियांना जर सुख मिळत नाहीये सर्व बाबतींमध्ये, तर निश्चितपणे त्या केलेल्या सिद्धीचा किंवा त्या केलेल्या उपासनेचा काहीही फायदा होत नाही. तुम्ही ज्या वेळेला संकटामध्ये पडलेला असाल ना, त्यावेळी तुम्ही अगदी निश्चितपणे जशी द्रौपदीने श्री कृष्णाला हाक मारली, त्या पद्धतीनुसार तुम्ही स्वामींना हाक मारा. तुम्ही जे चांगलं म्हणाल तेच देण्याचं काम तुम्हाला तारक मंत्र करत असतो. अशा वेळेला तारक मंत्र सिद्ध झाला तर तुम्ही वाईट बोलाल तर निश्चितपणे त्याचे उलटे फटके तुम्हाला पडतात. की आपल्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती अशा येतात, अचानकपणे येतात, आणि त्या व्यक्ती आपल्याला कुठे भेटल्याही नसतात, पण आपलं आणि त्यांचं स्वामी नामाचे ट्युनिंग किंवा आपलं आणि त्यांचं तारक मंत्राचे ट्युनिंग असं काही जुळतं की आपल्याला वाटतं, अरे ही व्यक्ती तर मला काल नाही भेटली, काही वर्षापासून भेटलेली आहे. आत्म्याचं आत्म्याशी असलेलं कनेक्शन. मग हे कनेक्शन लावून देण्याचं काम कोण करतं? प्रत्यक्ष स्वामी महाराज करत असतात. एकदा महाराजांचा हात पकडला की स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे, जो माझं स्मरण करेल त्याच्या संसाराचा नव्हे तर त्या व्यक्तीचा योगक्षेम वाहण्याचं काम मी स्वतः करणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. बऱ्याच जणांना प्रश्न असतात की स्वामी रक्षा स्तोत्र हा कधी म्हणायचा, ते म्हणल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काय त्याचा प्रभाव, पूर्ण दिवसामध्ये आपण ते कधी म्हणायचं, या सगळ्या गोष्टींवरती ना आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासोबत बरेच वेगवेगळ्या गोष्टी असतात, जसं की त्रिपुरा सुंदरी हा जो मंत्र आहे ह्याच्याबद्दल पण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण माहिती करून देणार आहोत. म्हणजे कधी ह्या गोष्टींचा पठण आपल्याला करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी यश दादा जे आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत, यश कदम, तर बरेच आजपर्यंत पॉडकास्ट त्यांनी आपल्या इथं येऊन बऱ्याच चांगल्या माहिती लोकांना दिल्या आहेत. तसंच आजचाही पॉडकास्ट जो होणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. बरेच कॉमेंट्स होते तुमचे मागच्या पॉडकास्टमध्ये, आम्ही प्रयत्न करतो की त्याच कॉमेंटवरती आजचा पॉडकास्ट करायचा. वेगवेगळे मंत्र जे असतात ते कधी म्हणायचे आणि त्याचा म्हणजे त्याचा फरक आपल्या आयुष्यात कसा होतो, हे सगळं आज ते सांगणार आहेत. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्कार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? उत्तम एकदम. तुम्ही आम्हाला तुमच्या विनंतीला आम्ही मान देऊन इथं आलो, हे आमचं महत्भाग्य आहे. त्यामुळे तुम्हालाही आम्ही थँक्यू म्हणतो. थँक्यू. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून बोलवलं. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. तर दादा, आपण नेहमी जसं पॉडकास्ट करतो ना, त्याच्यामध्ये बरेच ना प्रश्न असतात. जसं मी आज काही प्रश्न पण काढून ठेवलेत. स्वामी रक्षा स्तोत्र, महाललिता त्रिपुरा सुंदरी देवीची जी उपासना करतात, परत कुळदेवी ज्यांना माहिती नाहीये, तर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहेत ना, आपण प्रयत्न करू ह्या पॉडकास्टमध्ये. हो, निश्चित. सर्वात आधी ना मला हे विचारायचे की असा कोणता स्तोत्र आहे स्वामींचा जो आपण रोज म्हणू शकतो? ओके. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणाल तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ जप, हे जसे आपल्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीची जी काही सांगता आहे ती होऊ शकत नाही, त्याच पद्धतीने महाराजांचा एक मंत्र आहे, श्री स्वामी रक्षा स्तोत्र. हे स्वामी रक्षा स्तोत्र जे आहे, प्रत्येक स्वामी भक्ताने किंवा ज्यांच्या घरामध्ये महाराजांची उपासना केली जाते, मग ती कोणत्याही पद्धतीत असेल, सगुण अथवा निर्गुण, ज्या पद्धतीने केली जाते त्या उपासनेमध्ये तुम्ही श्री स्वामी रक्षा स्तोत्र जे आहे, श्री विठ्ठल कवी सुतांनी लिहिलेलं जे स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल, तुमच्या ऑफिसच्या टायमिंगनुसार, तुमच्या रेग्युलरच्या शेड्यूलनुसार, तुम्ही सकाळी 2 टाईम, संध्याकाळी 2 टाईम म्हटलं तरीही चालतं. अगदी ट्रेनमध्ये जपा, प्रवासामध्ये असताना जपलं तरीही चालतं. त्या स्तोत्राचं महत्त्व असं आहे की महाराजांना तुम्ही एक प्रकारची दिलेली ग्वाही असते की स्वामी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.
हे सगळ्यात महत्त्वाचं वचन, की स्वामी आहेत म्हणून आपण आहोत, ही भूमिका त्या स्वामी रक्षा स्तोत्रामधनं आपल्याला कळते, ओके. की बाबा जर स्तोत्राचं पठण केलं आणि त्याचं कवच म्हणा किंवा त्याची जी काही पॉवर आहे, जी काही गोष्ट असेल, इम्युनिटी पॉवर ज्याला आपण म्हणतो, जशी शरीराला गरज असते एखाद्या औषधाची, ज्यातनं आपल्याला इम्युनिटी पॉवर मिळते, एनर्जी मिळते, त्याच पद्धतीने ह्या स्तोत्राचं महत्त्व आहे. त्या स्तोत्राने तुमच्या संपूर्ण शरीरावरती एक महाराजांच्या नावाचं कवच बनतं. पण त्यासाठी देखील तुम्ही चांगल्या कर्मात राहणं गरजेचं आहे. तुमची कर्म उत्तम असतील, निश्चितपणे ते स्तोत्र तुम्हाला पावणार आहे. पण तुमची कर्म जर चांगली नाही आहेत, तर अगदी केलेलं सत्यनारायण, तो नारायणही तुम्हाला पावणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कर्म उत्तम ठेवा आणि त्या अनुषंगानेच तुम्ही स्तोत्राचं पठण करा. हे स्तोत्र सकाळ संध्याकाळ 2 टाईम, सकाळी तुमच्या ऑफिसच्या वेळेनुसार, नसेल जमत घरात तर तुम्ही प्रवासामध्येही वाचू शकता, त्याला कोणताही दोष नाही. स्वामी सदैव सोबत आहेत, प्रत्येक अणुरेणूत चराचरामध्ये सोबत आहेत. कळलं तुम्हाला? त्याच्यामुळे कसं आहे, सकाळी निघायच्या वेळेला करावं, संध्याकाळी घरी आल्यानंतर ते म्हटलं तरीही चालेल. तुमच्या जशा ड्युट्या लागतात किंवा जशा शिफ्ट लागतात, काही लोक नोकरी जाणारी असतात, तर त्यांच्या शिफ्टनुसार, त्या वेळेनुसार त्यांनी ते करावं. महाराजांचं स्मरण किंवा महाराजांचं स्तोत्र म्हणण्यासाठी कोणत्याही काळाची वेळेची गरज लागत नाही. काळ आणि वेळ दोन्हीही देणारे आणि पुरवणारे स्वामी आहेत. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. त्याच्यामुळे ते स्तोत्र आहे, तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 टाईम करा. घरातून जेव्हा बाहेर पडाल त्यावेळी जसं गुरुचरित्रात 14वा अध्याय जो आहे, जो आपल्याला ग्वाही देतो की जवनवरी तू परतोनी येसी, असो आम्हा भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथुनी. हे श्री गुरूंचं दिलेलं ते जे वचन आहे, की जोपर्यंत तू येतोयस तोपर्यंत तुझी आम्ही इथं वाट बघत राहू, तुझ्या रक्षणासाठी आम्ही सिद्ध होऊ. मग हेच अभिवचन हे स्वामी रक्षा स्तोत्र आपल्याला देतात. त्यामुळे नित्यनियम तुम्ही त्याचा पाठ करायचा आहे. दादांच्या पॉडकास्टमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॅप्शनमध्ये नक्कीच ते स्तोत्र जे आहे प्रत्येकाला दिसेल अशा स्वरूपामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. येस. आणि ह्याच स्तोत्रामध्ये ना महिलांचे ना प्रश्न येतातच, की महिन्यामध्ये मासिक पाळीच्या वेळी पण हे पठण आपण ह्या स्तोत्राचं करू शकतो का? हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्त्रियांसाठी एक सगळ्यात मोठी आव्हानात्मक भूमिका म्हणजे त्यांचे अडचणीचे 5 दिवस. सगळ्यात महत्त्वपूर्ण, जरी शास्त्रोक्त आपण एखादं ग्रंथ म्हणा किंवा एखादी पुस्तिका म्हणा किंवा एखादं नामावली असेल, त्याला डायरेक्टली जरी स्पर्श करू शकत नसलो तरी देखील त्याचं उच्चारण तुम्ही मोबाईलवरही लावू शकता. अन्यथा तुम्ही जर तुमच्या पाठांतर असेल तर त्या पाठांतरातनं तुम्ही म्हणू शकता. कळलं तुम्हाला? त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. स्वामींचं स्मरण करण्यासाठी कोणताही विटाळ, कोणतीही अडचण, त्याचं बंधन नाही. पण शास्त्रोक्त आपण जे पाळत आलेलो आहोत ते पाळणं गरजेचं आहे. कारण काही गोष्टी ज्या आहेत पावित्र्यपूर्ण असतात. त्या पावित्र्यपूर्ण गोष्टी पाळण्यासाठी जे काही त्यांचे मासिक धर्माचे 5 दिवस असतात, आता त्यातही लोकांना खूप शंका आहेत. काही स्त्रियांचं असं म्हणणं आहे की गुरुजी आम्ही फक्त 5च दिवस पाळतो. 5 दिवस पाळायचे नाहीत, शक्यतो 6 दिवस पाळायचे. 7व्या दिवशी डोक्यावरून पाण्यामध्ये भीमसेन कापूर टाकायचा आणि डोक्यावरनं अंघोळ करायची आणि त्या स्तोत्राला सुरुवात करायची. घरात गोमूत्र शिंपडायचं व्यवस्थितपणे, धूप दीप अगरबत्ती लावून तुम्ही पुन्हा त्या स्तोत्राची सुरुवात करायची. जर तुम्ही हा स्तोत्र कोणत्याही संकल्पाने करत असाल तर अशा वेळेला त्या 5 दिवसाच्या किंवा 6 दिवसाच्या कालखंडाच्या आतमध्ये प्रत्येक स्त्रीला आपल्या शरीरामध्ये होणारे बदल कळत असतात. अशावेळी देवासमोर जाऊन उभं राहायचं आहे, एक श्रीफळ देवाला ठेवायचं आहे आणि सांगायचं आहे, 6 दिवसाच्या कालखंडात जरी माझं तुझ्यासमोर बसून स्तोत्र पठण होणार नसेल तरी तुझं 6 दिवसामध्ये नित्य स्मरण मी करणार. ही भूमिका ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळेला निश्चितपणे त्या सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला चालू होतात. बरोबर. थँक्यू. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं ते. दादा, असंच ना महाललिता त्रिपुरा सुंदरी देवीची जी उपासना असते, ह्यामध्ये पण प्रश्न असे आहेत की ही कशी करावी, कधी करावी, ह्यात नेमकं काय करायचंय? ओके, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे महाललिता त्रिपुरा सुंदरी देवी कोण आहे, तर जगताची जगत जननी, जिला आपण जगदंबा स्वरूपाने पूजन करतो, तर ही जगदंबा जी आहे तीच महाललिता त्रिपुरा सुंदरी देवी आहे. गेल्या पॉडकास्टमध्येही सांगितलेलं आहे की महाललिता त्रिपुरा सुंदरीचं अधिष्ठान जे आहे ते तुमच्या प्रत्येकाच्या घरात पाहिजे. मग ते अधिष्ठान म्हणजे काय, तर तुमच्या घरात असलेलं
भरीव पंचधातूचं श्रीयंत्र हा हे तुमच्या घरामध्ये असणारं तिचं वास्तव्याचं ठिकाण आहे. आणि मानवी स्वरूपातलं तिचं जर मूर्त जिवंत उदाहरण बघायचं असेल तर तुमच्या घरातली तुमची आई, तुमच्या घरातली तुमची बायको, तुमच्या घरातली तुमची बहीण, ह्या तिघी ज्या आहेत त्या महाललिता त्रिपुरसुंदरी देवीचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण. ज्या पद्धतीने तुम्ही महाललिता त्रिपुरसुंदरीची उपासना कराल त्याच पद्धतीने तुम्हाला घरातल्या स्त्रियांचा देखील मान सन्मान आणि इतर गोष्टी ठेवणं आणि राखणं तुम्हाला गरजेचं आहे. घरातल्या स्त्रियांना त्रास होतोय किंवा घरातल्या स्त्रियांना जर सुख मिळत नाहीये सर्व बाबतींमध्ये, तर निश्चितपणे त्या केलेल्या सिद्धीचा किंवा त्या केलेल्या उपासनेचा काहीही फायदा होत नाही. ज्या लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही घरातल्या स्त्रियांना त्रास देऊ आणि देवघरात जाऊन 1 तास घंटानाद करू, तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुमच्या घरातली स्त्री, तुमच्या घरातली तुमची बायको, जिला तुम्ही दुसऱ्याच्या घरातना तुमच्या घरामध्ये आणता, तिने तुमच्यासाठी सर्व काही सोडलेलं असतं. अशावेळी तुम्ही तिला आणून तिची काळजी घेणं किंवा तिच्या त्या सर्व गोष्टींचा तिला पुरवठा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जसं आपण म्हणतो की बाबा प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, प्रत्येक गोष्टीच्या काही सीमा असतात, त्या सीमेमध्ये राहूनच आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्याच पद्धतीने आपण जेव्हा महाललिता त्रिपुरसुंदरी देवीची उपासना म्हणजे काय आहे तर तुमच्या जीवनातल्या ज्या काही कटकटी आहेत, जे काही टेन्शन्स आहेत, प्रत्येक व्यक्ती उपासना करत असतो. उपासना का केली जाते तर आत्ता कलियुगामध्ये मनुष्य उपासना करतो ती फक्त काहीतरी मिळावं म्हणून. बरोबर. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती महाललिता त्रिपुरसुंदरी देवी जी आहे तिचं तेजस्वी अमोघ असं रूप आपल्या चेहऱ्यामध्ये कसं साठवता येईल हे तुम्हाला बघायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं मुख जे आहे ते म्हणजे ब्राह्मण आहे, ते तेजस्वी असेल तर निश्चितपणे सगळ्या गोष्टी पुढे होतात. बरोबर. पण तुमचं ब्राह्मण मुख जे आहे तेच तेजस्वी नसेल तर निश्चितपणे सगळ्या गोष्टी वाईटच घडणार आहेत. सगळ्यात महत्त्वपूर्ण कुंकुमार्चन, जगदंबेच्या स्वरूपाला जर तुम्ही घरामध्ये पूजन करताय तर कुंकुमार्चन करणं गरजेचं आहे. ती जी देवी आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवतेसोबत विराजमान असते, त्यावेळेला ह्या 3 बोटांनी कुंकुमार्चन देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तुमच्या घरात देवीचा टाक असेल तर त्या टाकावरती ते कुंकुमार्चन करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण ते कुंकू झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित डबीत साठवून ठेवायचं आणि तुम्ही कोणत्याही महत्त्वपूर्ण कामाला जाल त्यावेळेला ते कुंकू तुमच्या कपाळावर लावून तुम्ही बाहेर पडा. निश्चितपणे तुमची कामं जरी नाही झाली तरी देखील त्या कामांना थोडं गती म्हणा किंवा पुशअप देण्याचं काम ती उपासना करत असते. मग अशा वेळी आताही मी तेच सांगेन की तुम्ही तुमच्या कर्मात चांगलं राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणाला फसवत नाही आहात किंवा जर तुम्ही कोणाला तुमच्या बोलण्यातनं जर एखाद्याला तुम्हाला पैसा नाही देता आला तरी चालेल, पण तुमच्या बोलण्यातनं त्याला अमोघ असं सुंदर असं विश्लेषण करून देणं गरजेचं आहे. निश्चितपणे आपण जेव्हा हॉस्पिटल्समध्ये जातो त्यावेळी आपण बघत असतो की बाबा पेशंट्स असतात, पेशंटचे नातेवाईक येतात. अशा वेळेला त्या पेशंटला देखील तुम्ही तेवढ्या पद्धतीने तुम्ही सामर्थ्य किंवा तेवढ्या पद्धतीने आत्मबल देणं गरजेचं आहे. बरोबर. लोक आत्मबल देण्याऐवजी त्याची आत्मस्थिती काढून घेतात. कळलं तुम्हाला? त्यामुळे महाललिता त्रिपुरसुंदरीची उपासना जी आहे, देवीचा एक नवारण मंत्र आहे, ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाये विच्चय. ह्या मंत्राचा किंवा अगदी तुमच्या कुलस्वामिनीचा कोणताही मंत्र असेल किंवा तसं जमत नसेल तर स्वामी समर्थ जपाचा मंत्र करून तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता यंत्रावर. निश्चितपणे ती उपासना जी आहे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी घेऊन यायला मदत होते. आता ही समृद्धी कोणती आहे तर पैशाची नव्हे, तर तुमच्या घरामध्ये तुम्ही केलेल्या कष्टाच्या पैशाचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन व्हावं म्हणून ती उपासना आहे. प्रत्येकजण लक्ष्मीच्या पाठी धावतोय, पण लक्ष्मीच्या पाठी न धावता तुम्ही ज्यावेळी नारायणाची उपासना करता, आपोआप जिथे नारायण आहे तिथं त्याचे पाय चेपण्यासाठी लक्ष्मी माता हजर आहे. म्हणून कलियुगामध्ये लक्ष्मीची उपासना ही तेवढीच प्रेरक आणि तेवढीच फलदायी आहे, पण त्या जोडीला लोक नारायणाला विसरतात. म्हणून नारायणाची कृपा नसल्या कारणामुळे घरातल्या पुरुषांचं मानसिक संतुलन बिघडणं किंवा जी काही भांडणं आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या घडण्यासाठी ह्या गोष्टी प्रेरक असतात. म्हणून तुम्ही लक्ष्मीसोबत नारायणाचीही उपासना करा.
जिथं नारायण आहे आपसूक तिथे लक्ष्मी लक्ष्मी आहे. आहे. हो. म्हणून ही उपासना महाललिता त्रिपुर सुंदरी देवीची नवार्ण मंत्र म्हणून तुम्ही करायची आहे. उपासना कशीही वेडीवाकडी करा, हम्म. तुमचा भावार्थ महत्वाचा आहे. हा. तुम्ही किती किलो कुंकू टाकताय किंवा तुम्ही किती फुलं वाहताय त्याला काहीही अर्थ नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या घरातली माणसं सुखी तर निश्चितपणे तुम्ही सुखी. हम्म. घराचा गाभा जर शुद्ध असेल, घराचा गाभा जर उत्तम असेल तर निश्चितपणे तुमचं अखंड घर शुद्ध राहतं. मग अशा वेळी ती उपासना करा अथवा नका करू. हा. कळलं? बरोबर आहे. दादा तसंच ना बरेच जण कुलदेवीची उपासना करत असतात, हम्म, पूजापाठ सगळं करतात, ते राहत एका ठिकाणी असतात, हम्म, तिथे एका देवीची ती साधना ते करतात, हम्म, पण त्यांची कुलदेवी वेगळीच असते, हम्म. त्यांना माहितीच नाहीये. तर हे कसं म्हणजे? ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणाल तर माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट्स आले की ज्यांना त्यांची कुलदेवता माहिती नव्हती किंवा कुलस्वामिनी माहिती नव्हती. तर आपण काही विशिष्ट पद्धतीने गुरु सानिध्यामध्ये असलेल्या कवड्या टाकून आपण चेक करतो की बाबा नक्की त्यांची कुलदेवता कोण आहे किंवा नक्की त्यांची कुलस्वामिनी कोण आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये असे क्लायंट होते माझ्याकडे की ज्यांचं वास्तव्य होतं परभणीमध्ये, पण त्यांची कुलस्वामिनी होती गोव्याची. म्हणजे त्यांचं ओके. चेक केलं ज्यावेळी, तेव्हा त्यांना त्यांची कुलस्वामिनी माहिती नव्हती. मग अशा वेळेला त्यांची देवी निघाली गोव्याची जी शांतादुर्गा देवी आहे, हा. ती देवी त्यांची कुलस्वामिनी निघाली. मग त्यांनी विचारलं की बाबा गुरुजी असं कसं होऊ शकतं, आमचं वास्तव्य तर पहिल्यापासून परभणीमध्ये आहे, बरोबर. कोकणामध्ये आमचा कधी संबंध आला नाही. मग अशा वेळेला त्यांना काही गोष्टी सांगितल्या की इंग्रजांच्या काळात किंवा मुघलांच्या काळामध्ये तुमच्या मूळ पुरुष जे होते घराण्याचे, त्यांचं वास्तव्य तिकडे होतं, हा. पण धर्मांतरामुळे किंवा ब्रिटिशांच्या काळात जो काही प्रकार घडत होता तेव्हा शिफ्ट झालं. त्याच्यामुळे ही लोक स्थलांतर करत करत हम्म. तिकडे शिफ्ट झाली. मग अशा वेळेला त्यांना त्या देवीची जाऊन ओटी भरायला सांगितली, ओके. सर्व गोष्टी करायला सांगितली. ज्या वेळेला त्या जगदंबेला किंवा त्या आईला कळतं की माझं लेकरू चुकत चुकत का नाही माझ्यापर्यंत आलंय, मग अशा वेळी तिचंही मन कुठेतरी पाजळतं हो, हो. आणि तुमची कामं करायला ती सुरुवात मोकळी करते. मग होतात. अशा हा. वेळेला ज्यांना कुलदेवी माहिती नाहीये हम्म. अशा प्रत्येक व्यक्तीने स्वामी रक्षा स्तोत्र जे मगाशी सांगितलं त्याचं पठण जे आहे ते तुम्ही करून तुमची कुलदेवता जी आहे ती माहिती करून घेण्यासाठी महाराजांनाच निवेदन टाकायचे ओके. की स्वामी अशा अशा गोष्टी आहेत, तुम्ही जरी माझ्या घरात कुटुंब प्रमुख म्हणून आहात, हम्म. स्वामींना तुम्ही आजोबा म्हणून संबोधन करा. हम्म. महाराजांचं वात्सल्यतेचं स्वरूप आहे. तुम्ही तुमच्या आजोबांकडे प्रत्येक गोष्टीचा हट्ट करता, हाही हट्ट करायचा आहे. महाराज माझी कुलदेवी कोण आहे हे तुम्ही दाखवून द्या. बरोबर. जरी तुम्ही जगदंबा आदिमाईच्या स्वरूपात असाल तरी देखील तुम्ही मला हे दाखवून द्या की कोणत्या देवीची उपासना किंवा कोणती मुख्य देवता अशी आहे की जिची उपासना माझ्या घरामध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने कुलाचार कुळधर्म घरामध्ये करणं गरजेचं आहे. वार्षिक जे काही याग आहेत, जसं आपण घरामध्ये दत्तयाग असतील, नवचंडी याग असेल, सत्यनारायणची सहस्त्रचंडी याग असेल, हा. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत किंवा अगदी सत्यनारायण असेल, सत्यनारायणापेक्षाही सत्य दत्तात्रय पूजन आहे. हम्म. ही कलियुगातली विशेष प्रभावशाली अशी उपासनात्मक बरोबर. पूजन विधी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पण त्याचा निश्चितपणे तुमच्या घरावर प्रभाव होतो. हम्म. पण तो केव्हा होतो, त्यासाठी तुम्हीही घरामध्ये तेवढी शांतता, हा. तेवढं सौदार्य घरात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही दत्तयाग केलाय आणि दुसऱ्या दिवशीपासून भांडणं चालू झालीत, ती भांडणं देवामुळे नाहीत, तुमच्या चुकांमुळे घडतात. हम्म. त्यामुळे देवावरती दोष देऊन काहीही उपयोग नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही पुढे चालत राहा. तुमचा देव किंवा माझा देव माझ्याकडे बघतोय ही भावना ज्यावेळी आपल्या मनामध्ये असते त्यावेळी निश्चितपणे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. हा. बरोबर. लोक आपला देव सोडून इतरत्र धावत राहतात हम्म. आणि मग त्याची पट्टी डोळ्यावरती लागते आणि स्वतःच्या घरातल्या कुलदेवतेला सोडून मनुष्य इतरत्र भटकत राहतो आणि दुःखाला पात्र ठरतो. हा. कळलं? त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत, तुम्ही तुमची कुलदेवता शोधण्यासाठी करू शकता. अन्यथा देवघरामध्ये एक नारळ घ्यायचा आहे, तो नारळ ठेवायचा देवासमोर, त्याच्यावर 9 दिवस कापूर जाळायचा अच्छा. आणि देवीचा नवार्ण मंत्र किंवा दुर्गा अष्टोत्तर शतनामावली आहे देवीची, ती देखील प्रभावशाली आहे. तिचं स्मरण करत देवालाच सांगायचं आहे की जे कोणी असतील आमच्या घरातले कुलदेवी कुलदैवत, हम्म. त्यांचं स्मरण आम्हाला करून दे. ओके. त्या पद्धतीने स्मरण करून दे. कळलं? त्याच्यामुळे तो आपल्या घरातल्या देवावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. हम्म. सगळ्यात महत्त्वाची प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्त्वपूर्ण टीप म्हणजे काय, तर तुम्ही महाराजांचे मंगलचरण कधी सोडू नका. ओके. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट,
तुम्ही मृत्यूच्या दारात जरी उभे असाल तरी देखील महाराज तिथून तुम्हाला खेचून बाहेर आणतील, ही भावना ज्यावेळी तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते त्यावेळी निश्चितपणे तुम्ही इतर कोणाच्या नाही पण स्वामींच्या प्रेमात पडलेले असता. ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या प्रेमात पडता, स्वामींना जीव लावा, तुमच्या आईला जीव लावा, वडिलांना जीव लावा, तुमच्या बायकोला जीव लावा. कळलं? ज्यावेळी तुम्ही महाराजांच्या प्रेमात पडता ना, आपसुकपणे महाराजांनी तुम्हाला त्यांच्या मिठीत घेतलेलं असतं. ही भावना ज्याला कळली तो खरा स्वामी भक्त. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट अशी का तुम्ही कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही स्थितीमध्ये जरी असाल, माझी एक मैत्रीण आहे आचल म्हणून, ती कायम म्हणते की तुम्ही ज्या वेळेला संकटामध्ये पडलेला असाल ना, त्यावेळी तुम्ही अगदी निश्चितपणे जशी द्रौपदीने श्रीकृष्णाला हाक मारली त्या पद्धतीनुसार तुम्ही स्वामींना हाक मारा. बरोबर. आणि निश्चितपणे हे तिचे अनुभव तिने मला सांगितले. ज्या वेळेला तुम्ही त्या संकटामध्ये असाल, निश्चितपणे हाक मारा. तुमच्या पुण्याईनुसार, तुमच्या प्रारब्धानुसार आणि तुम्ही केलेल्या नामस्मरणानुसार स्वामी तुमच्यासाठी धावत येणार. ही भूमिका ज्यावेळी असते त्यावेळी निश्चितपणे स्वामी कोण आहेत, स्वामी काय आहेत आणि स्वामी नास्तिकाला आस्तिक कसे बनवतात हे तुम्हाला समजतं. बरोबर. तसंच स्वामी आपले गुरु, तर गुरूंचं आपल्या आयुष्यात महत्त्व काय आहे? गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व म्हणजे जसा हा वारा दिसत नाही त्याच पद्धतीने गुरूंचं महत्त्व आहे. वारा, ऑक्सिजन जशी आपल्या शरीराला गरज आहे त्याच पद्धतीने गुरूंचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. गुरु शिष्याकडे, शिष्याला शोधण्यासाठी गुरु जातात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही गुरु आहेत किंवा ज्या काही व्यक्ती ज्या गुरु स्वरूपामध्ये आलेल्या आहेत त्यांना तुम्ही ओळखणं, त्यांना तुम्ही जाणणं खूप महत्त्वाचं आहे. जसा मासा पाण्यामध्ये जिवंत राहतो त्या पद्धतीचं पाणी हे त्या माशासाठी गुरुतत्व आहे. कळलं तुम्हाला? जर त्या गुरुतत्वातनं त्याला काढलं तो निश्चितपणे मरणार आहे. तसंच आपलं आयुष्यही आहे की आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु, परब्रह्म ज्यांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो. आपण आज काही ठिकाणी बघतो की तुम्ही बाहेर पडता, स्वामी तत्व तुम्हाला दिसतं, गाडीवर असेल, अगदी काचेच्या बोनेट सगळीकडे लावलेलं असतं. अशा वेळेला आपण कायम डोळे बंद करायचे, महाराजांचं स्मरण करायचं आणि म्हणायचंय तिथे, स्वामी तुम्ही सदोदित माझ्यासोबत आहात. प्रवासामध्ये असताना, तुम्ही गाडीवर असाल, हे स्मरण ठेवणं गरजेचं आहे. हे स्मरण म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या गुरूंबद्दल केलेली एक उत्कंठता किंवा तुम्ही तुमच्या गुरूंबद्दल केलेली एक चांगली प्रशंसा. कळलं? तुमच्या गुरूंना तुम्ही किती लोटांगण घालताय हे महत्त्वाचं नाही, तुमच्या गुरूंचं स्मरण कसं करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्याही व्यक्तीला, मी स्पष्टपणेच सांगतो आज पॉडकास्टच्या माध्यमातून, कोणत्याही व्यक्तीला गुरु करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या इष्टदैवतेला, आराध्य देवतेला किंवा स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू म्हणून निवडा. मनुष्याला तुम्ही स्थान देण्यापेक्षा महाराजांचं दास्यत्व पत्करा. कारण आज कलियुगामध्ये आपण बघतोय ज्या काही घटना घडतायत, गुरुतत्वातल्या काही व्यक्ती असतात किंवा काही माणसं आहेत, त्यांच्या अशा असंख्य अनेक घटना आज समोर येत आहेत. अशा वेळेला तुम्ही त्यांना न मानता तुम्ही महाराजांकडे जा, महाराजांचा बोट धरा. निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता येणार नाही. माणूस 8 दिवसाची उपासना करतो, 9व्या दिवशी फरक नाही पडला की 10व्या दिवशी माणूस देव चेंज करतो, उपासना पण बदलतो, उपासनाही बदलली जाते. म्हणून माणूस दुःखाला प्रेरक ठरतो. तुम्हाला जर 42 दिवसाची उपासना दिलेली आहे तर निश्चितपणे ती 42 दिवस माणूस 42 दिवस मोजत बसतो, उपासनेकडे ध्यान नसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मध्यंतरीच्या काळात एका क्लायंटचा फोन आला, गुरुजी 42 दिवसाची उपासना झाली पण फरक पडला नाही. आता हे का होतं ह्याचं कारणही तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला नारद मुनींना सांगितलं की हे भांडं घेऊन पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आहे पण नारायणाचं स्मरण करायचं आहे, मग अशा वेळेला नारद मुनींचं लक्ष नारायण स्मरणाकडे नव्हतं, तर त्यांचं लक्ष होतं हातातल्या भांड्याकडे का त्यातनं पाणी पडू नये. पण निश्चितपणे जर नारायणाचं स्मरण केलं, स्वामींचं स्मरण केलं, तर तुमच्या हातातल्या भांड्यातलं पाणी खाली पडू न देणं ही जबाबदारी देखील त्या नारायणाची आहे. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी दुःख येतात, संकट येतात, अशा वेळेला तुमचं गुरुतत्व उभं राहतं पण तुमचं लक्ष गुरुतत्वाकडे नसून त्या दुःख आणि संकटाकडे असतं. आज काही घरांमध्ये आम्ही जातो, व्हिजिट करतो, अशा वेळेला दिसून येतं लोकांचे प्रॉब्लेम्स पर्वता एवढे असतात पण महाराजांचा फोटो राईच्या दाण्या एवढा असतो.
अशा वेळी प्रत्येक स्वामी भक्ताला एकच सांगणं आहे, तुम्ही हॉटेलात जाता, तुम्ही मौज मजा करता, 3चे 5,000 घालवता, तर तुमच्या घरातली महाराजांची प्रतिमा अंगठ्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी का असते? तुमची संकट जेवढी मोठी तेवढा तुमचा देव मोठा पाहिजे. लोक तुमच्या घरात आल्याच्या नंतर महाराजांचं ते दिव्य स्वरूप बघता आलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही तरतूद करा की तुम्ही ज्या पद्धतीने महाराजांना ज्या स्वरूपामध्ये पूजन कराल त्या स्वरूपामध्ये स्वामी तुमच्या सदैव सोबत आहेत. बरोबर. अगदी जिथं महाराजांचं स्मरण केलं जातं त्या ठिकाणी, अगदी ह्या स्टुडिओमध्ये देखील स्वामींबद्दल बोलतोय, निश्चितपणे ती ऊर्जा अक्कलकोटमध्ये नसून प्रत्येक ठिकाणी आहे, चराचरामध्ये आहे आणि त्यांचं अस्तित्व ते दाखवून देतात. आपण ह्या कलियुगात जिवंत आहोत, नव्हे तर आपण 2 वेळेचं नाही 3 वेळेचं अन्न उत्तम खातोय. महाराजांच्या कृपेने ही स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती असणारी विशेष कृपांकित असलेली कृपा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वामी समजण्यासाठी अक्कलकोटला जाण्याची गरज नाही. तुम्ही नामस्मरण करा, तारक मंत्र जपा, जे तुम्हाला स्वामी रक्षा स्तोत्राचं सांगितलेलं आहे ते करा, निश्चितपणे त्यातनं तुम्ही तो अनुभव घेत जाणार. मग अशा वेळेला ते मंगलचरण न सोडणं हे तुमचं काम आहे. बरोबर. हे मंगलचरण श्री चोळप्पा महाराजांनी, श्री बाळप्पांनी सोडले नाहीत, म्हणून आजही महाराजांच्या अगोदर त्यांची नावं घेतली जातात. आपण म्हणताना काय म्हणतो, श्री चोळप्पांच्या मठात जायचं आहे, गुरु मंदिरात जायचं. मग हे गुरु मंदिर काय आहे, तर श्री बाळप्पा किंवा हे चोळप्पा जे आहेत त्यांनी त्यांच्या तपसाधनेने निर्माण केलेली स्थानं आहेत. जर देवाआधी भक्ताचं नाव घेतलं जात आहे तर त्या भक्ताचंही तेवढं महत्त्व आहे. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान जे आहे, जसं माशाला पाण्याची गरज आहे तशीच प्रत्येक मनुष्याला गुरुतत्वाची महत्त्वपूर्ण अशी एक म्हणतो ना की गरज आहे. मग ही गरज केव्हा पूर्ण होते, ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून येतात. तसंच तारक मंत्राबद्दल आपण मागे पॉडकास्टमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं आहे. तर मला कॉमेंट अशी होती की दादा तारक मंत्र आम्ही म्हणतोय पण ते सिद्ध झालं आहे का? बरेच लोक असं बोलतात ते ऑलरेडी सिद्ध आहे, तर आम्ही पुढे कसं ते वाचायचं, कसं कधी वाचायचं, त्याचं टाईम काय आहे का? मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना लोकांचं थोडं कन्फ्युजन आहे आणि तारक मंत्र सिद्ध कसं करायचं हा पण प्रश्न आहे. ओके, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणाल, तारक मंत्र हा स्वयंसिद्ध आहे, पण प्रत्येक माणसाच्या पुण्याईनुसार आणि प्रत्येक माणसाच्या प्रारब्धानुसार तो तारक मंत्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो. सगळ्यात महत्त्वपूर्ण, 100% लोकांमधल्या 50% लोकांना आजही तारक मंत्र कोणता किंवा तारक मंत्र काय आहे हे माहीतच नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वपूर्ण, तारक मंत्र तुम्ही निवडत नसता तर तारक मंत्र तुम्हाला निवडत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या गुरूंचं स्मरण करणारा जो मंत्र आहे की जो तुम्हाला अभय प्रदान देतो. स्वामी कोण आहेत, तर आपले अभय प्रदान दाता आहेत. आपल्याला प्रत्येक संकटापासून किंवा आपल्याला प्रत्येक अशा गोष्टीपासून, वाईट गोष्टींपासून लांब ठेवण्याचं काम आणि आपल्याला वाईट संकटामध्ये अभय दाता म्हणून काम करणारे कोण आहेत, तर स्वामी महाराज. ज्या वेळेला तारक मंत्र प्रत्येक व्यक्ती बोलत असतो तो त्याच्या प्रारब्धानुसार बोलतो, तो त्याच्या पुण्याईनुसार बोलत असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तारक मंत्र सिद्ध कसा करावा. मुळात हा मंत्र स्वयंसिद्ध आहे. बरोबर. मुळात हा प्रत्यक्ष सूर्य आहे, पण तो सूर्य हातात घेतल्याच्या नंतर त्या सूर्याला काजव्याप्रमाणे बघायचं आहे की सूर्याप्रमाणे बघायचं आहे हे प्रत्येक मनुष्यावरती डिपेंड आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण, तारक मंत्राची उपासना किंवा तारक मंत्र सिद्ध कसा करावा. सगळ्यात महत्त्वपूर्ण, 120 दिवसांचं अनुष्ठान करायचं. देवासमोर श्रीफळ ठेवायचं आहे, उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, 4 पळ्या, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तारक मंत्र आपल्याला हे शिकवतं. कलियुगामध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला कोणतंही शस्त्र हाती न धरता प्रपंच, परमार्थ आणि इतर बाह्य गोष्टी कशा कराव्या हे आपल्याला स्वामी महाराज शिकवतात. कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज ही अशी एकमेव देवता आहे ज्यांच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. म्हणून त्यांच्याबद्दल एक वर्णन आहे, न धरी शस्त्र हाती, सांगीन युक्तीच्या 4 गोष्टी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ह्या 4 गोष्टी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला जीवनामध्ये जेव्हा महाराज आपल्या येतात त्यावेळी स्वामी शिकवत असतात.
पण लोक महाराजांच्या शिकवणीकडे न जाता भौतिक गोष्टींकडे जातात. बरोबर. म्हणून माणूस दुःखाला आमंत्रित होतात. तुमच्या पूर्वपुण्यानुसार, तुमच्या प्रारब्धानुसार आणि नवे नवे तर तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला ते पाठबळ पैशाचं म्हणा, लक्ष्मी स्वरूपातलं असेल, ते पुरवण्याचं काम स्वामी निश्चितपणे करत असतात. मग अशा वेळेला तुम्ही तारक मंत्रावर फोकस करणं गरजेचं आहे. 4 पळ्या पाणी घ्यावं, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हातात 4 पळ्या पाणी घेतल्याच्या नंतर देवाला स्मरण करायचं आहे, पाण्यामध्ये बघायचं आहे, जलतत्वामध्ये, आणि जलतत्वाला सांगायचं आहे, बाबा आजपासून मी असा 120 दिवसांचा अनुष्ठानित संकल्प चालू करणार आहे तारक मंत्राचा, आणि त्यामध्ये तुम्ही मला फक्त उत्तम असं सहकार्य करा आणि मला यश प्रदान करा. तुमची काय इच्छा आहे, काय नाही आहे, हे देवाला सांगण्याची गरज नाही. स्वामी सगळं जाणतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही न सांगूनही तुम्हाला त्यांनी जन्माला घातलेलं आहे. तुम्ही न सांगूनही तुमच्या अंगावर चांगले कपडे आहेत. हां, भले तुम्ही नोकरी करता, पैसे कमवता, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला देखील पुढे गती देण्याचं काम जे आहे स्वामी करत असतात. ह्या सर्व गोष्टी बोलून झाल्याच्या नंतर ते जे पाणी आहे, जल आहे, ते तुम्ही त्या नारळावर किंवा महाराजांच्या पायावर सोडून द्यायचं आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम किंवा 3 टाईम जसं तुम्हाला जमेल, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, तो जो तारक मंत्र आहे 120 दिवस जपायचा आहे. मग त्या 120 दिवसांच्या कालखंडामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वपूर्ण तुमचं आचरण शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आचरण शुद्ध ठेवणं, तुम्ही तेवढी पावित्र्यता पाळणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू न देणं, हे महत्त्वपूर्ण काम तुम्ही करायचं आहे. 120 दिवसानंतर तो तारक मंत्र असा काही सिद्ध होतो जो प्रत्यक्ष सिद्धच आहे, पण तुमच्या पुण्याईनुसार तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये वापरण्यासाठी तो असा काही सिद्ध होतो, प्रत्यक्ष रिद्धी येऊन तुमच्या वाचेवर बसतात. तुम्ही जे चांगलं म्हणाल तेच देण्याचं काम तुम्हाला तारक मंत्र करत असतो. अशा वेळेला तारक मंत्र सिद्ध झाला तर तुम्ही वाईट बोलाल तर निश्चितपणे त्याचे उलटे फटके तुम्हाला पडतात. ज्याचं स्मरण केलं आहे, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही जर एखादी कुचेष्टा भावना केलीत तर तो तारक मंत्र तुम्हाला फलदायी ठरणार नाही. अशा वेळेला ताबडतोब त्यातलं जे काही सत्व आहे किंवा जी काही शक्ती आहे ती निघून जाण्याचं काम होतं. कारण तारक मंत्र तुम्हाला तेच देतं, स्वामी तुम्हाला तेच देतात ज्याची तुम्हाला नितांत गरज आहे, ज्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. हे सगळ्यात महत्त्वपूर्ण. आपण कैक वेळा बघत असतो की आपल्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती अशा येतात, अचानकपणे येतात, आणि त्या व्यक्ती आपल्याला कुठे भेटल्याही नसतात. पण आपलं आणि त्यांचं स्वामी नामाचे ट्युनिंग किंवा आपलं आणि त्यांचं तारक मंत्राचे ट्युनिंग असं काही जुळतं की आपल्याला वाटतं, अरे ही व्यक्ती तर मला काल नाही भेटली, कैक वर्षापासून भेटलेली आहे. तसं फील येतं. हां, हेच आहे सोल कनेक्शन, ज्याला आपण म्हणतो आत्म्याचं आत्म्याशी असलेलं कनेक्शन. मग हे कनेक्शन लावून देण्याचं काम कोण करतं? प्रत्यक्ष स्वामी महाराज करत असतात. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता आणि तुम्हाला त्या व्यक्तीला भेटल्यानंतर खूप बरं वाटतं, तुमचं डोकं दुखत नाही, तुम्हाला हलकं वाटतं, असं वाटतं की अरे ह्याला 4 गोष्टी आपण शेअर कराव्या, हे असतं तुमचं स्वामींनी त्याच्याशी घालून दिलेलं कनेक्शन, तुमची त्याच्याशी असलेली सांगड पाटल्या जन्मामधली. कळलं? आकाशिक रिडिंगमधून देखील काही गोष्टी चेक केलेल्या आहेत. अशा वेळी देखील स्वामींनी समोर येऊन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्वामींनी समोर येण्यापेक्षा ह्या गोष्टींना आत्ताच्या पॉडकास्टमधून खूप वादंग निर्माण होत आहेत की लोक जी पॉडकास्टमध्ये येतात त्यांच्याशी खरंच स्वामी बोलतात का? कसं आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण, महाराज बोलत असतात संकेत रूपातनं, प्रत्येकाच्या पुण्याईनुसार बोलत असतात. त्यामुळे कसं आहे ना, तुम्ही फक्त तुमचं चांगलं कसं होईल हे करण्यावर भर द्या. इतरत्र गोष्टीमध्ये लोकांची मनं भरकटण्याचं काम जे होतंय किंवा लोकांबद्दल महाराजांबद्दलच द्वेष निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. मग ते पॉडकास्टच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, कशाही माध्यमातून असेल, तुम्ही तुमचं स्वामी नामाचं कार्य जे आहे निश्चितपणे चालू ठेवायचं आहे. तुम्ही तुमचा तारक मंत्र, तुम्ही तुमचं श्री स्वामी समर्थ जप आणि दिलेल्या ज्या काही उपासना आहेत त्या नित्य नियम तुम्ही चालू ठेवायचे आहेत. निश्चितपणे त्यातनं तुम्हाला त्याचा फरक पडणार आहे. मग ही उपासना 42 दिवस किंवा 120 दिवसासाठी न करता आपल्या श्वासात श्वास असेपर्यंत अखंड कशी करता येईल हे तुम्ही बघायचं आहे. एकदा महाराजांचा हात पकडला की स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे,
जो जो माझं स्मरण करेल त्याच्या संसाराचं नव्हे तर त्या व्यक्तीचा योगक्षेम वाहण्याचं काम मी स्वतः करणार आहे. पण निश्चितपणे महाराजांचरणी तुम्ही सरेंडर व्हा. बरोबर. शरणांगताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. मग हा सद्गुरु कोण आहे? तर अक्कलकोट निवासी यतिवर्य दिगंबर स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज. मग अशांना सरेंडर जाणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अशी एक केस आली होती. मुलीचा त्या मुलाबरोबर ती डिवोर्स होणार होता आणि खूप त्या मुलीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम, पण ती मुलगी देवाला मानतच नाही. अच्छा. म्हणजे ती मुलगी दादरसारख्या ठिकाणी राहून, महाराजांचा मठ जवळ आहे दादरला, बाळकृष्ण महाराज सुरतकर त्यांचा मठ जो आहे दादरमधला, तिथं महाराजांच्या पादुका आहेत, मूळ पादुका. अशा ठिकाणी देखील ती मुलगी 5 मिनिटं हाकेच्या अंतरावर असताना देखील महाराजांकडे पाय पडायला जात नाही. जेव्हा त्या मुलीला कन्सल्ट केलं त्यावेळी तिला सांगितलं की बाबा तू महाराजांकडे सरेंडर हो, महाराजांना एक श्रीफळ दे, सरळ लोटांगण घाल की आता तुमच्यावर सगळं सोपवलंय. पण ती मुलगी करायलाच तयार नाही. मग अशा लोकांसाठी पण एक मार्ग आहे, त्यांना त्यांचा दरवाजा काय मुगडा असतो. तुम्ही सरेंडर व्हा. जोपर्यंत शरणांगत होत नाही सगळ्या बाबतीत, मैत्रीच्या बाबतीत, आई वडिलांच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत चुका झाल्या, सरेंडर व्हा. सरेंडर होऊन तुम्हाला क्षमादान देण्याचं काम जे आहे स्वामी करतात. म्हणून कुठलाही मोठेपणा, प्रत्येक इथं येणाऱ्या पॉडकास्टला येणाऱ्या ज्या ज्या गुरुतत्वातल्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला हेच सांगणं आहे की तुम्ही शरणांगत भावनेने जा परमेश्वराजवळ. तुम्ही साखर खाताय आणि तुमच्याकडे जर कोण सल्ला मागायला आला की गुरुजी आम्ही साखर खाऊ का, तर निश्चितपणे तुम्हाला तो अधिकारच नाहीये की त्याला सांगण्याचा. पण जर तुम्हीच खात नसाल आणि तुम्हाला त्या साखरेतनं होणाऱ्या ज्या काही गोष्टी अपायकारक आपल्या शरीराला माहिती आहेत ते जर तुम्हाला माहिती आहे तर निश्चितपणे तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे का साखर खाऊ नको. कळलं? अशाच पद्धतीने काय खावं म्हणजे काय, कोणती उपासना करावी किंवा महाराजांचं काय करावं, कोणतं नामस्मरण करावं की बाबा ज्यातून महाराज आपल्याला प्रसन्न होतील त्याच गोष्टी आपण करायच्यात. वायफळ गोष्टींकडे लक्ष देऊ नये. बरोबर. की हे अमका आहे ते तमका आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूरशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला भरकटण्याचं काम करतायत, स्वामी भक्तीपासून लांब नेत आहेत. निश्चितपणे त्या गोष्टींकडे लक्ष न देता तुमचं नामस्मरण कसं वाढवता येईल ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. बरोबर. सर्वात महत्त्वपूर्ण, मध्यंतरीच्या काळामध्ये खूपशा वास्तू व्हिजिट केल्या. मध्यंतरी आता एक सध्या पुण्यामध्ये एक व्हिजिट झाली, वास्तू बंद होती. सगळ्यात महत्त्वपूर्ण, मी वास्तूमध्ये गेलो. वास्तूमध्ये बसल्याच्या नंतर लाईट जी होती वास्तूची गेलेली होती, म्हणून ज्या लेडी होत्या त्या खाली मीटरचं जे ट्रिपर असतं ते चालू करायला गेल्या होत्या. अशा वेळेला त्या वास्तूमध्ये त्यांच्या बेडरूममध्ये 6 ते 7 लहान मुलं खेळताना आढळली. आणि त्यातली 2 मुलं किचनच्या दरवाजामध्ये येऊन माझ्याकडे टक लावून बघत होती. अशा वेळेला मी त्यांना हात केला की बाबा इकडे या म्हणून. तर ती दोन्ही मुलं पळत आतमध्ये गेली आणि मी त्या पोजमध्ये बघत होतो की बाबा कोणीतरी आतमध्ये आहे. अशा वेळी ती बाई अचानक घरात आली. तिने विचारलं गुरुजी काय बघताय. मी म्हटलं हो तुमची लहान मुलं घरामध्ये आहेत. ते म्हणतात नाही इथं कोणच नाही, हा फ्लॅट बंद असतो. मग अशा वेळेला ते जे काही स्पिरिट्स होते त्यांच्याशी कनेक्शन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या स्पिरिट्सने देखील हे सांगितलं की बाबा ही जागा किंवा ही वास्तू आमची आहे, त्यामुळे इथं येऊन माणसाने अतिक्रमण केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला इथून कोणी काढू शकत नाही. आणि मोक्ष देण्याचं म्हणाल तर त्या मुलांचा अपमृत्यू झालेला आहे त्याच जागेवरती. अख्खा एरिया रिडेव्हलप झालेला आहे, पण ती एकमेव अशी बिल्डिंग आहे त्या एरियामध्ये ती रिडेव्हलपिंगला गेलीच नाही किंवा कोणीही बिल्डर त्या ठिकाणी हातच घालत नाहीये. असं म्हणजे ह्या अशाही काही गोष्टी आहेत की तिथं गेल्यानंतर स्वामी दाखवून देतात की बाबा ह्या पद्धतीने स्पिरिट जे आहेत तिथे असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये अजून एक दादर साईडला एक व्हिजिट झाली होती. त्या व्हिजिटमध्ये देखील असाच एक अनुभव होता की त्या वास्तूमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट की त्यांच्या घराण्यामध्ये ज्या काही चुका घडल्या होत्या पूर्व काळामध्ये, तर त्यातून एका स्त्रीचा श्राप जो आहे तो त्या घराण्याला लागला होता आणि ती स्त्री जी आहे त्यांचा वंश वाढून देत नव्हती. मग अशा वेळी तिथं गेल्यानंतर तिच्याशी कनेक्ट करून त्या सोलशी कनेक्शन होऊन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ज्या काही गोष्टी त्यांना सांगता आल्या, देता आल्या, त्यातून त्यांचं आयुष्य सुखकर झालं. तिसरी महत्त्वपूर्ण घटना, मध्यंतरी महाडमध्ये, रायगड महाड, तिथे एक वास्तू व्हिजिट झाली होती. त्या व्हिजिटमध्ये ती जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये खूप प्रतिष्ठित नामांकित घराणं आहे, पण आज
ती लोक प्रचंड डबघाईला आहेत. त्यांच्या घरापाठी एक विहीर आहे. हम्म. त्या विहिरीमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या पिढ्यांमध्ये एका स्त्रीला ढकलून तिने तिथं आत्महत्या केलेली आहे. अच्छा. तर तिचाही जो काही श्राप म्हणा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या घराण्याला लागलेल्या आहेत. मग अशा वेळी तिथं जाऊन जेव्हा रात्रीच्या वेळी व्हिजिट करत असताना त्यांचं मोठं घर आणि बाजूला एक छोटं घर आहे. मोठ्या घरात व्हिजिट झाली. छोट्या घराच्या इथं जेव्हा गेलो तेव्हा मोठ्या घराची गॅलरी जी आहे ती कोपऱ्यावर आहे. हम्म. माझं अचानक लक्ष गेलं, 3 स्पिरिट तिथे उभे होते. अच्छा. हां, असं आहे. म्हणजे ते अक्षरशः नजर रोखून माझ्याकडे बघत होते. कसं असतं, ज्यावेळी एखाद्या वास्तू व्हिजिटला आम्ही जातो किंवा ज्यावेळी एखादं घर जखमी झालेलं असतं, एखादं स्पिरिट तुमच्या घरामध्ये येणं किंवा तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणं म्हणजे काय आहे, तुमच्या वास्तुपुरुषाला किंवा तुमच्या गाभ्याला जखम झालेली असते. बरोबर. अशावेळी ती जखम बरी करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष तिथे जात असतो. अशावेळी जे कोणी स्पिरिट्स आहेत त्यांनाही असं वाटतं की बाबा आम्हाला इथून कोणी काढू नये. ज्यावेळी त्यांना कळतं की बाबा कोणीतरी आलंय तिथे जखमेवर मलम लावायला, निश्चितपणे ते देखील कुठे ना कुठे थांबवतात. मग ते तिन्ही स्पिरिट माझ्याकडे बघत होते. अच्छा. अशा वेळेला त्यांच्या घरात व्हिजिट केल्याच्या नंतर त्यांना काही वस्तू प्रदान केल्या, त्यांना काही रेमेडीज सांगितल्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्यांना जगदंबेचा नवचंडी यज्ञ करायला सांगितला. ज्या नवचंडी यज्ञातना त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स महाराज दृष्टांत देऊन सांगतात की ह्या व्यक्तीला हे करायला सांगावं, अमक्या व्यक्तीला दत्तयाग करायला सांगावा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट म्हणा किंवा लॉस हा आमचा नसतो. त्या व्यक्तीने ते मनोभावपूर्वक जर केलं तर निश्चितपणे त्या गोष्टीचा फायदा होतो. मग निश्चितपणे त्या वास्तूमध्ये देखील ते यज्ञ आहेत, ते जे काही सोपस्कार आहेत, ज्या वेळेला घडतील किंवा ज्या वेळेला होतील त्यावेळी निश्चितपणे माझा हा शब्द असतो की जर एखाद्याचा राजयोग संपला असेल तर तो राजयोग निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी आमची असते. हे सगळ्यात महत्त्वाचे, कारण लोकांना अनुभवही आहेत. काही अंशी अशी लोकं आहेत ज्यांना अनुभव नाही आहेत, काही अंशी अशीही लोकं आहेत की ज्यांना पुरेपूर अनुभव आलेले आहेत. ह्या अनुभवातनंच आपल्याला चालून स्वामी कार्य जे आहे ते पुढे न्यायचं असतं. बरोबर बरोबर. दादा, थँक्यू सो मच. मी तुमचा पॉडकास्ट जेव्हा पण आपण हा पॉडकास्ट करतो मला असं वाटतं की ऐकतच राहावं. आणि तरी आज आपले बरेच प्रश्न होते जे प्रेक्षकांनी विचारले होते कमेंट सेक्शनमध्ये. सो मी प्रयत्न करेन की परत असेच प्रश्न काढून ठेवायला ह्या पॉडकास्टमध्ये पण जे लोक कमेंट्स करतील, काही प्रश्न असतील त्यांना, ते आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करू. निश्चित. आणि तुमचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. म्हणजे ज्यांना पण काही प्रॉब्लेम्स असतील लाईफमध्ये, वास्तूमध्ये काही दोष असतील, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि मला खात्री आहे की तुम्ही त्यांनाही त्यातनं बाहेर काढाल. हो, निश्चित. सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये. श्री स्वामी समर्थ.